दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने 15.5 लाखांची फसवणूक। धुळे जिल्ह्यातील एकावर गुन्हा। ऊसतोड मजूर पुरवठा करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 15,60,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत चंद्रकांत वसंत कांबळे वय 46 राहणार येळावी तालुका पलूस यांनी फिर्याद दिली असून त्यावरून युवराज शिवा भिल राहणार पळासनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2025-26च्या गळीत हंगामासाठी 30 कोयते म्हणजे 60 ऊसतोड मजूर पुरवून देण्याचे आश्वासन युवराज भिल यांनी फिर्यादी चंद्रकांत कांबळे यांना दिलं होतं। त्यासाठी त्याने टप्प्याटप्प्याने एकूण 15,60,000 रुपये स्वीकारले होते। या व्यवहारासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये नोटरी करारही करण्यात आला होता। मात्र रक्कम स्वीकारूनही भिल यांनी ऊसतोड मजूर उपलब्ध करून दिले नाहीत। तसेच घेतलेली रक्कमही परत केली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळे यांनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली होणाऱ्या व्यवहारांमध्ये शेतकरी व ठेकेदारांनी संबंधितांची योग्य पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत असे आवाहन पलूसचे पोलीस सहाय्यक निरीक्षक जयसिंगराव पाटील यांनी केलं।